नमस्कार शेतकरी बंधूंनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय 2026-27 खरड छाटणीचा पहिला टप्पा. बऱ्याचशा बागा 2025-26 ला उभ्या होतात आणि त्या बागा 2026-27 ला चांगल्यापैकी माल कसा आणता येईल त्या संदर्भामध्ये आपल्याला खरड छाटणी पासूनच पहिल्या 100 दिवसामध्ये कशा पद्धतीने कामकाज करून उभ्या राहिलेल्या बागा असतील, कमी अधिक माल आलेल्या बागा असतील, त्यांना माल चांगला आणण्यासाठी आपण खरड छाटणीपासून पहिल्या 30 दिवसात, त्यानंतर पुढच्या 30 दिवसात आणि त्यानंतर शेवटच्या 30 दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी देत असताना ज्या शेतकऱ्याने डॉक्टर किसानवर का विश्वास ठेवला आणि का प्लॉट रजिस्टर केला त्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव विलास नामदेव पुरकर, राहणार शिवरी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. 4 वर्षापासून द्राक्ष बागेला मालच येऊ राहिला नाही. मालच येऊ राहिला नाही. यावर्षी डॉक्टर किसानकडे प्लॉट का दिला तुम्ही? सगळे केमिकल औषध सगळे बदलले गेले, हवामान बदललं, ऋतू बदलले, पावसाळे बदलले. आमच्याकडे बाग देऊन माल येईल याची गॅरंटी वाटते का तुम्हाला? येईल, गॅरंटी आहे ना. आहे ना? विश्वास ठेवलाय म्हणून. विश्वास ठेवला. काय युट्यूब वगैरे कुठून तुम्हाला संदर्भ मिळाला? युट्यूबवर बघूनच केलंय. शेतकऱ्यांना फोन केले, कसं काम आहे डॉक्टर? चांगलं काम. तर मित्रांनो, हे बघा, आपल्याला सुरुवातीला जर आपली बाग 5-6 वर्षाच्या पुढची असेल तर अशा पद्धतीने एक डोळा ठेवून छाटणी आपण त्या ठिकाणी केली गेली पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्याला जर आता 3-4 वर्षापासून बागेला मालच येत नाही, तिथं शेणखत टाकू नका, तिथं खर्च कमी ठेवा. पण तिथं काय करायचंय तुम्हाला, योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन, ऑर्गॅनिक कार्बन आणि पांढरा जे काही आपल्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या ती वाढवणं, ऑर्गॅनिक कार्बन वाढवणं आणि रूट झोन चांगला ऍक्टिव्ह ठेवणं, त्या संदर्भामध्ये आपल्याला काम त्या ठिकाणी करावं लागेल. पाणी नियोजन ठेवावं लागेल. दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. दादा, दाखव रे 1 मिनिट. आता हे बघा, इथं एक डोळा ठेवून आपण छाटणी केलेली आहे, मजूर करतायत. आता हे इथं का बरं आपण 4 डोळे ठेवले? तर इथं ओलांडा मुका झालेला आहे, डेड झालेला आहे. इथं आपल्याला ही काडी अशी बांधून घ्यावं लागेल. इथं 3-4 काड्या आपल्याला मिळतील. मग आपण इतर ठिकाणी काय करणार आहोत, इतर ठिकाणी आपण असा एक डोळा ठेवून छाटणी करणार आहोत. बरोबर, अशी छाटणी करणार आहोत आपण. आता ही छाटणी आपण करतोय. या छाटणीनंतर आपल्याला 5 वर्षाच्या पुढच्या बागेला पेस्ट लावायची नाहीये. बरे दादा, पेस्ट लावायची नाही म्हणजे हायड्रोजन सायनामाइडचा वापर करायचा नाही. तिथं 3ऱ्या-4थ्या दिवशी तुम्हाला भरपूर पाणी, बेड फुटेपर्यंत पाणी आपल्याला द्यायचंय. तुमची सॉईल चुनखड असेल, त्याचप्रमाणे तुमची सॉईल हेवी असेल, तुमची मध्यम असेल किंवा मुरमाड असेल, भरपूर पाणी द्या 3ऱ्या-4थ्या दिवशी ज्यावेळेस खरड छाटणी करतात. आणि त्यावेळेस जे भरपूर पाणी द्याल त्याच्या दुसऱ्या दिवशी एक अर्धा-पाऊण तास पाणी द्यायचं. आणि त्या पाण्यासोबत त्या पाण्यासोबत तुम्हाला एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 1 एकराला 5 लिटर 4 स्ट्रोक आणि 4 किलो कम्फर्ट सोल्युशन हे का द्यायचंय याच्या पाठीमागचं विश्लेषण पण सांगतो. की जेणेकरून आपली बाग 20-22 दिवसाला कापूस अवस्थेमध्ये येते. जुनी बाग 25-26 दिवस घेईल. तापमान वाढलंय त्यावेळेस बागा उशिरा फुटणार, मागे पुढे फुटणार. मग त्या मागे पुढे फुटल्यानंतर जो आपण 45 ते 75 दिवसामध्ये संजीवकांचा वापर करतो, बरोबर ना? काय होतं, सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की आपली बाग जर एकसारखी फुटली 30 दिवसामध्ये, आपण 35-40 दिवसाला विरळणी करतो. विरळणी केल्यानंतर आपण सपकेन करतो पुढच्या 5-6 दिवसात. ते जर एकसारखं झालं आणि तिथून जे आपण 30-35 दिवस जे काही नियोजन करतो मालाचं, म्हणजे सूक्ष्मगड निर्मिती होते, सूर्यप्रकाश आपल्याला चांगला मिळतो, सरळ दिशेच्या काड्या आपण ठेवतो विरळणीनंतर. आणि तिथं संजीवकांचा वापर, म्हणजे समजा आपण देशांतर्गत बाजारपेठेचं काम करतोय तिथं लिओशिनचा वापर करतो. आणि एक्सपोर्टचं काम असेल तर तिथं आपण लिओशिन न वापरता युरॅसिल असेल, 6B असेल. युरॅसिल डॉक्टर किसानने आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला फवारायला सांगितलं नाही, तरी माल आणून दाखवले. मग त्याच्यामध्ये कोणत्या संजीवकांचा वापर करायचा? आता पहिलं ऍप्लिकेशन तुम्ही 3ऱ्या-4थ्या दिवशी देतायत, 5 लिटर 4 स्ट्रोक 4 किलो कम्फर्ट सोल्युशन. त्यानंतर एक 4 दिवस जाऊ द्या, परत तेवढंच पाणी द्या 4-5 तास. त्यामध्ये तुम्ही एक चुना मुरचू सल्फरचा चांगला गच्च फवारणी त्या ठिकाणी करून घ्या. ह्या ज्या काड्या दिसतायत, ह्या ज्या काड्या आहे ह्या खाली, ह्या तुम्ही बोधावर टाकून घ्या, मल्चिंग करून घ्या. बोधावर अशा पद्धतीने टाकून घ्यायचं, अशा पद्धतीने दोन्ही बाजूने टाकून घ्या. किंवा काही शेतकरी रोटरी मारतात आणि साईड कास्टांनी माती लोटून देतात, तसंही केलं तरी चालेल. आता दुसरं ड्रिपचं ऍप्लिकेशन दिलं 9व्या-10व्या दिवशी, पहिलं 4थ्या दिवशी दिलं, चुना मुरचूचा स्प्रे झाला. 13-14-15 दिवसाला तुम्ही खोड ओलांडे त्या ठिकाणी तुमचं एक्सपोर्टचं काम असेल, लोकलचं असेल, तिथं क्लोरो 200 लिटरला 200 मिली आणि नुवान 200 मिली
अशा पद्धतीने खोड ओलांडे पूर्ण व्यवस्थितरित्या हे वरती ओलांडे दिसत आहे, खोड वगैरे सगळं व्यवस्थित वॉश करून घ्या, जेणेकरून आपल्याला गोडीबार छाटणीमध्ये मिलीबगचा संदर्भ येणार नाही. 2 ड्रिपचे ऍप्लिकेशन झाले, खोड ओलांडे धुवून घेतलेत, दिवस आला 14वा 15वा. आता परत एकदा पाणी द्या, 17-18 दिवसाला भरपूर पाणी द्या. पाट पाण्याची व्यवस्था असेल तर पाट पाणी देऊन घ्या, पाट पाणी देऊन घ्या, शांत बसून घ्या तिथं. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, जर 20-21व्या दिवशी तुम्हाला वाटतंय आता बाग फुटायला आलेली आहे, तिथं तुम्ही दुपारच्या वेळेस 1 ते 4 च्या दरम्यान एकरी 1000 लिटर पाण्यामधून 1 किलो युरिया आणि 1 लिटर प्लॅटिनम हे एकत्र गच्च फवारणी करायची. दुपारच्या वेळेस ओलांडे गच्च भिजले पाहिजे, जेणेकरून एकसारख्या फुटी आपल्याला मिळाल्या पाहिजे. आणि त्यानंतर तुमचा 23वा-24वा दिवस येईल. नवीन बागा असतील तर ही स्टेज 4 दिवस अगोदर येईल. त्यावेळेस आपल्याला एक मिलीबग असेल, थ्रिप्स असेल, त्या संदर्भात फवारणी करताना संध्याकाळच्या वेळेस 150 मिली अल्फामेथ्रिन 22-200 ग्रॅम, एक्सपोर्ट असो लोकल असो सेम टू सेम. फक्त एक्सपोर्टच्या बागांना 45 दिवसापासून वेगळं शेड्यूल त्या ठिकाणी आपल्याला राबवावं लागणार आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट की पुढचं पाणी देताना फुटी बाहेर येत आहे त्यावेळेस एकरी 5 लिटर धनकिर्तीचा मॅग्ना आपल्याला जमिनीतून देऊन घ्यायचंय, पाणी भरपूर द्यायचंय. 30 दिवसापर्यंत पाण्याची हायगई करायची नाही, भरपूर पाणी द्यायचं. जसंही तुमचं विरळणी त्या ठिकाणी होईल, सपकेनला बाग येईल, तिथून पाण्याचं नियोजन आणि खताचं व्यवस्थापन हे वेगळं असणार आहे. त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी देईलच की जेणेकरून 2026-27 ला डॉक्टर किसानवर विश्वास ठेवणारा महाराष्ट्रातील प्रत्येक द्राक्ष बागायतदार त्याच्या बागेला इतका माल आला पाहिजे की फेल फूटच्या वेळेस हे जे मजूर आहे त्यांनी अर्धा माल खाली काढून टाकला पाहिजे आणि बागायतदाराने सांगितलं पाहिजे की रे 30 काड्या काडीवर एकच गट ठेवा, बरोबर ना? बरोबर. असाच माल आपल्याला जर आणायचा असेल तर खरड छाटणीमधील काम खूप महत्वाचं आहे. आणि जेवढे गोडीबार छाटणीला व्हिडिओ दिले तेवढेच खरड छाटणीमध्ये वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काडीची मॅच्युरिटी असेल, त्याचप्रमाणे एकसारख्या फुटी कशा मिळवायच्या, फुटी मिळाल्यानंतर विरळणी कशी करायची, विरळणीनंतर सपकेन करायची का सरळ काडी ठेवायची, पाणी नियोजन, त्यानंतरचं अन्नद्रव्य व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत नेहमी मांडत राहील. आणि 2026-27 ला ज्या बागा 3-3, 4-4 वर्षापासून उभ्या होत्या, 25-26 ला उभ्या होत्या, त्या शेतकऱ्यांना भरपूर माल आणून देण्याचं काम त्या ठिकाणी डॉक्टर किसान केल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.